अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई हायकोर्टानं थेट संशय जरी व्यक्त केलेला नसला तरी प्रश्नांची सरबत्ती केली आहे असं म्हणलेलं वावगं ठरणार नाही। एन्काउंटर स्पेशलिस्टसह 4 पोलीस असताना एखादा आरोपी वरचढ कसा काय ठरू शकतो? एन्काउंटर दरम्यान डोक्यात गोळी मारता की हातापायावर गोळी मारता, तसंच बंदूक चालवण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते, असे वेगवेगळे मुद्दे मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान उपस्थित केले। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर विरोधात त्याच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। आज तातडीच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाला। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 3 ऑक्टोबरला होणार आहे। या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं सरकारची नेमकी काय कानउघडणी केलेली आहे आपण पाहूया। अननुभवी व्यक्तीसाठी पिस्तूल चालवणं सोपं नाही, प्रशिक्षण आवश्यक आहे। सामान्य व्यक्तीला स्लाइडर मागेही खेचता येणार नाही। तुम्ही कधी ते चालवलंय का, असा सवाल न्यायमूर्ती चव्हाण यांनी सरकारी वकिलांना सुद्धा विचारला। मी अंदाजे 500 राऊंड फायर केले, त्यामुळे काही गोष्टी न पटण्यासारख्या असल्याचं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं। गाडीमध्ये असलेले सर्व पोलीस अधिकारी हे पूर्णपणे प्रशिक्षित होते। त्यातला एक एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी देखील होता। या सर्वांवर आरोपी वरचढ ठरून पिस्तूल हिसकावू शकतो हे समजणं काहीसं कठीण असल्याचं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं। साधारणपणे तुम्ही डोक्यात गोळी मारता का की पायावर किंवा हातावर गोळी मारता, असाही सवाल विचारला गेला। याला आम्ही एन्काउंटर म्हणू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते। 4 पोलीस असूनही आरोपीला नियंत्रित करू शकले नाहीत का, असा सवाल विचारला गेलाय। आरोपीला नियंत्रणात आणायला हवं होतं। तर हायकोर्टानं हे काही सवाल विचारलेले आहेत। सोबतच हायकोर्टानं आज सरकारला काही निर्देश देखील दिलेत। ते निर्देश नेमके काय ते आपण पाहूया। कोर्टानं म्हटलंय सरकारला की पोलिसांच्या कारवाईवर संशय नाही, पण सत्यता समोर येणं गरजेचं आहे। अक्षय शिंदेवर चालवलेल्या गोळीचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, असे सुद्धा निर्देश दिले गेलेले आहेत। गोळी नेमकी कुठून आणि किती दुरून चालवली गेली, ती आरोपीला नेमकी कुठे लागली आणि कुठून बाहेर पडली, काही निर्देश कोर्टानं यावेळेला सरकारला दिलेले आहेतच। मात्र याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी नेमका या सुनावणी दरम्यान काय युक्तिवाद केला आपण ते देखील पाहूया। युक्तिवादादरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असं म्हटलेलं होतं की माझ्या मुलाची पिस्तूल हिसकावण्याची हिंमत नाही। मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आलाय। भविष्यात निवडणुका असल्यानं राजकीय फायदा घेतला जात असल्याचा संशय देखील याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी व्यक्त केलाय। देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेजेस व्हायरल होत आहेत। मग न्याय व्यवस्थेची गरजच काय, असा सवालही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उपस्थित केला। भविष्यात पोलीस राज येण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्यता देखील यावेळेला याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी व्यक्त केलेली आहे। आणि हे एक प्रकारे लोकशाहीला मारक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।